राज्याच्या राजकारणामध्ये आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय। मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या टार्गेटवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कायम राहिलेत। त्यांना उत्तर देण्यासाठी भाजपचे प्रमुख नेते पुढे सरसावलेत आणि यावेळी आणखी एक भाजपच्या ज्येष्ठ नेत्यानं थेट जरांगेंनाच आव्हान दिले आहे। देवेंद्र फडणवीसांना रचलेला डाव विधी व न्याय विभाग त्याच्याकडे। फडणवीस साहेबांचं मला एक कळत नाही, इतके चिचूर चाळे त्यांनी का करायला पाहिजे। देवेंद्र फडणवीस तुझ्या सारे पगार येतो, माझा पहिली घे। त्यांना जाहीर आव्हान देतोय, जरांगेचं आव्हान स्वीकारलंय, त्यांना काय बघायचंय ते बघून घ्या। तुम्ही मराठ्यांचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका। मराठ्याच्यात तुम्ही मराठ्यात मारामारी लावू नका। देवेंद्र फडणवीस तुम्हाला गोडी सांगतोय मी। तुमच्या सत्य परिस्थितीवरती जर आम्ही येऊन बोलायला लागलो तर कदाचित तुम्हाला तोंड लपवणं देखील भारी होऊन जाईल। जरांगेंनी फडणवीसांवर टीका करायची आणि त्या टीकेला भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर द्यायचं। आरक्षणाच्या मुद्द्यावरचा हा राजकीय सवाल जवाब महाराष्ट्राला आता नवा नाहीये। मात्र जरांगेंना जबाब देण्यासाठी आणि प्रश्न विचारण्यासाठी भाजपचा आणखी एक चेहरा पुढे सरसावलाय। नाव आहे नारायण राणे। जरांगेने आमच्या नेत्यांबद्दल बोलू नये, देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलू नये। देवेंद्र फडणवीस हे पक्षाचे भाजपचे नेते आहेत, तर त्यांच्यावर बोललं तर आम्ही बोलणारच। गणपतीनंतर जरांगेंना जाब विचारण्यासाठी नारायण राणे मराठवाड्याचा दौरा करणार आहेत। मी गणपती संपतात मी मराठवाड्यात चाललोय, मी मराठवाड्यात जाणार। सलोखा निर्माण व्हावा आणि भाजपची भूमिका घेऊन मी जाणार। तुम्ही कोण या न या, मी जाणार आणि अख्खा मराठवाडा बघू तर जरांगे काय करतो, बरं काय करतो। जरांगेंनी देखील राणेंचं आव्हान स्वीकारत त्यांना इशारा दिलाय। सुरुवातीला मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी आता फक्त ओबीसी उमेदवारालाच मतदान करण्याचं आवाहन केलंय आणि हे आवाहन करताना मराठा कुणबी उमेदवाराला मतदान करू नका असं ते निक्षून सांगतायत। डोक्यामध्ये या इलेक्शनच्या वेळेस पूर्णपणे खुणगाठ घातली पाहिजे की मी ओबीसीलाच मतदान देणार आणि ओबीसीला मतदान देत असताना कुणबी मराठ्याला मतदान देणार नाही। या कुणबी समाजाची असणारी पाटीलकी जागृत झाली तर तो काय राहिला आपलं, तो आपल्या बाजूने मतदान देण्याच्या ऐवजी त्याच्या बाजूने मतदान देईल। प्रकाश आंबेडकरांचा तुम्ही नेहमीच आदर करता, परंतु त्यांनी एक खळबळजनक विधान केलंय की कुणबी मराठा यांच्यापासून सावध राहा। विधिमंडळ सभागृहात 190 कुणबी मराठा आमदार असून केवळ 11 ओबीसी आमदार आहेत, त्यामुळे ओबीसी आरक्षणाला 100% धोका आहे। मी ओबीसी आरक्षण घेणार, माझा मराठा समाज आहे, काय म्हणतात काय नाही, त्यांचं उत्तर काय दिलं देणार नाही। प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर जरांगेंनी जरी तोंडावर बोट ठेवलं तरी काही नेत्यांनी त्यांच्या विरोधात टीकेचा सूर आळवलाय। राज्यातल्या जबाबदार नेत्यांनी अशा प्रकारची वक्तव्य करून जातीमध्ये समाजामध्ये विशेषतः मराठा समाजाबद्दल अंतर्गत फूट पाडण्याचं काम हे कोणी करू नये। सर्व मराठा समाज हा एकत्र आहे, एकोपा आहे आणि कुठलाही वादविवाद मराठा समाज कधी राहिलेला नाहीये। यापुढं मराठा या राज्यात विधानसभेला ताकदीनं, एक मतानं, एक जीवानं, एक टाक मतदान करणार आहे आणि याची किंमत या सगळ्या नेत्यांना कळेल। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप गाजला। जरांगे फॅक्टरमुळे महायुतीला मोठा फटका बसल्याचं सत्ताधारी मान्य करतात। त्यामुळे मराठा मतदारांना न दुखावता जरांगेंना कसं हाताळायचं असा यक्ष प्रश्न महायुतीसमोर, विशेषतः भाजप समोर आहे आणि या प्रश्नाचं उत्तर ओबीसी मतांची मोठ बांधून मिळणार का याची देखील चाचपणी सुरू असल्याचं दिसतंय। मात्र जातीनिहाय मतांच्या आकडेवारीचं समीकरण डोळ्यासमोर ठेवून निवडणुकांची रणनीती ही लोकशाहीसाठी घातक नाहीये का? ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।